नमस्कार. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी उकडपेंडी. तर ही उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. तर हे थोडं जाडसर असं 1 वाटी गव्हाचं पीठ आपण घेतलं आहे. तेल, बारीक कापलेला कांदा, शेंगदाणे, बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक कापलेली कोथिंबीर, हळद, साखर आणि मीठ आणि 4 ते 5 टेबलस्पून आपल्याला दही लागणार आहे. तर इथे आपण 4 ते 5 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत. तर हे थोडंसं जाडसर असं गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आणि गव्हाचं पीठ जाडसर नसेल, खूप बारीक असेल तर याच्यात आपण 1 टेबलस्पून रवा ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही गव्हाच्या पिठाची उकडपेंडी खूप छान होते. तर याला आपण असं चांगलं भाजून घेतलेलं आहे. तर हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे गव्हाचं पीठ चांगलं भाजून झालेलं आहे आणि आपण हे आता काढून घेणार आहोत. तर हे आधी चांगलं भाजून घेतल्यानंतर आपल्याला परत याला जास्त भाजायची गरज नाही. तर इथे आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यात आपण 1 वाटी कांदा ॲड केलेला आहे. तर 1 वाटी बारीक कापलेला कांदा आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे. आणि कांदा थोडासा झाल्यानंतर आपण याच्यात शेंगदाणे ॲड करणार आहोत. तर 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे आपण घेतलेले आहेत. आणि हे थोडंसं आपण परतवून घेणार आहोत. हळद, 1 टीस्पून हळद, तर कांदा थोडासा झाल्यानंतर याच्यात आपण हिरवी मिरची ॲड करणार आहोत. तर 5 ते 6 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आपण याच्यात ॲड केलेल्या आहेत. हिरवी मिरचीऐवजी आपण लाल मिरची किंवा तिखटही याच्यात ॲड करू शकतो. तर इथे आपला कांदा चांगला झालेला आहे आणि याच्यात आपण पीठ ॲड करणार आहोत. तर हे भाजून घेतलेलं पीठ आपण याच्यात ॲड केलेलं आहे आणि याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर हे असं चांगलं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल. तर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्यात आपण आता ॲड करणार आहोत मीठ चवीप्रमाणे, साखर, 1 टीस्पून साखर आपण याच्यात ॲड केलेली आहे. आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मग याच्यात आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून दही ॲड करायचं आहे. तर दह्यामुळे याला खूप छान चव येते. तर इथे आपण 4 ते 5 टेबलस्पून दही याच्यात ॲड केलेलं आहे. आणि हे आपण असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यात आपल्याला आता 1 ते 1.5 वाटी गरम पाणी ॲड करायचं आहे.
तर याच्यात आपल्याला खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर ही चिकट होऊ शकते. त्याच्यामुळे आपण याच्यात 1 ते 1.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपली ही उकडपेंडी तयार झालेली आहे आणि आपण याच्यात भरपूर कोथिंबीर ॲड करून ही सर्व करणार आहोत. तर तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कोथिंबीर. तर इथे आपली ही उकडपेंडी तयार झालेली आहे. तर आपण याला सर्व करणार आहोत.